आदेश सारखा मोठा फलंदाज आदेश मागच्या सामन्यात 39 धावांची तब्बल खेळी केली होती आणि त्याने असं सांगितलं होतं कॅप्टन नॉकमध्ये की अक्षयकडून मला खूप अपेक्षा आहेत. आता मात्र त्याचं म्हणणं खरं करण्याची वेळ आलेली आहे अक्षयवर. विनय आणि अक्षय ही जोडी खेळपट्टीवर आहे. अक्षयला मागच्या सामन्यात फक्त एक चेंडू खेळायला मिळाला होता, त्यामध्ये 3 धावा केल्या होत्या आणि बाकीचे सर्वच चेंडू आदेश खेळला होता. इथे मात्र अक्षयला चांगली संधी आहे. प्लॅन ए असफल झाल्यानंतर प्लॅन बी तुमच्याकडे असणं खूप आवश्यक असतं क्रिकेटमध्ये. आणि क्रिकेटमध्ये तुमचे प्लॅन परिस्थितीनुसार चेंज करावे लागतात. इथे प्लॅन चेंज करावा लागेलच चिंबीपाडा संघाला. पहिलं षटक मार्गस्थ आणि पहिल्या षटकाच्या 2:15 पहिला चेंडू पडलेला आहे. ठीक 2:30 वाजता आपल्याला सामना इनिंग संपवायचे. इथे चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू खेळून काढलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. विनयच्या बॅटमधून फुलटॉस चेंडू होता आणि विनयने अगदी चेंडूला दिशा दिली होती. कव्हर ड्राईव्ह आपण बघितला. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह खूप कमी पाहायला मिळतात. स्लॉक स्वीप असोत, पुलचे फटके असोत किंवा हुक जास्त पाहायला मिळतात. कव्हर ड्राईव्हचे फटके बरेचसे दुरापस्त झालेले आहेत. मात्र विनयच्या बॅटमधून हा कव्हर ड्राईव्ह आला. धावसंख्या 4. यावेळी मात्र स्लॉक स्वीप आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि दुसरा फलंदाज बाद होतोय विनोदच्या रूपाने. चांगली सुरुवात मिळालेली नाहीये चिंबीपाडा संघाला, कारण विनय आणि आदेश हे दोन्ही फलंदाज महत्त्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. मोठे फलंदाज बाद झालेले आहेत. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सकाळपासून आपण पाहतोय मान्यवरांची अगदी मांदियाळी या व्यासपीठावर लागलेली का नसावी, कारण आमदार शांतारामजी मोरे साहेब असोत किंवा त्यांचे चिरंजीव अजयदादा मोरे असोत किंवा सुभाष इलेवन खानिवली यांच्यावरील प्रेम सर्व मान्यवरांनी इथं खेचून आणते. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती कमवली त्याला महत्त्व नसते मित्रांनो. तुमच्याकडे मित्रांची संपत्ती किती आहे, तुम्ही माणसं किती कमवली आहेत त्याला जास्त महत्त्व असते. सन्माननीय अजयदादा मोरे, सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांनी अनेक माणसं कमवलेली आहेत आणि तीच कमावलेली माणसं आज या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. घेऊन चालतो आपल्याला मैदानात. धावसंख्या धावफलकावर लागलेली 4. चिंबीपाडा संघ खूप संकटामध्ये आहे, मोठ्या संकटामध्ये. इथून संकटामधून काढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. जीवन आणि क्रिकेट संघर्षाशिवाय नाहीये. ओ चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. अगदी अपिचिंदेर आणि चेंडू जातोय सीमा रेषा बार. षटकार. चांगला फटका होता. पाहू शकता तुम्ही ऍक्शन रिप्ले, वारंवार ऍक्शन रिप्ले पाहावा असा हा फटका. फ्रंटफुटवर आले फलंदाज, स्लॉक केला चेंडूला. अगदी इनफिल्डच्या वरून चेंडू सरळ सीमा रेषेच्या पार जातोय षटकारासाठी. ताकदवर फटका होता, टायमिंग परफेक्ट होतं. चेंडूने सरळ धाव घेतली डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ यांच्यामधून षटकारासाठी. धावसंख्या 10 वर पोहोचलेली. 1 चौकार 1 षटकार 10, 2 विकेट. नाटकीय षटक घडलेलं आहे हे. गोलंदाज स्वप्नील. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या किंचित बाहेरचा आणि त्यानंतर आपण पाहतो की इन स्विंग झाला होता. काय कमालीचा चेंडू होता, वेगवान तेज तर्रार चेंडू. आणि असे तेज तर्रार चेंडू आत्मविश्वास वाढवत असतात गोलंदाजाचे. इथे गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. त्याला प्रत्युत्तर देईल का फलंदाज? हा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे इनफिल्डच्या वरून. टिपिकल पॉवर प्ले शॉट. चेंडू कव्हर सीमा रेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. दरम्यान झालं पहिलं षटक पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. या षटकाचं जर विश्लेषण केलं, विकेट, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर विकेट, त्यानंतर 6 डॉट आणि 4, असं नाटकीय षटक राहिलं. थोडंसं चांगलं, थोडंसं खराब षटक बादाणे संघासाठी. चिंबीपाडा संघाची बॅटिंग आपण पाहतोय, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. मात्र 3 षटकामध्ये किमान 40 धावा कराव्या लागतील चिंबीपाडा संघाला. मागच्या सामन्यात तब्बल 52 धावा केल्या होत्या चिंबीपाडा संघाने.
युवा नेतृत्व तडफदार, नक्कीच राजकारणामध्ये ज्यांचं भविष्य उज्ज्वल आहे असे सामर्थ्यवान नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व सन्माननीय श्री अजयदादा मोरे यांच्या विद्यमाने, सुभाष इलेवन खानिवली यांच्या विद्यमाने आपण ही स्पर्धा पाहत आहेत. आमदार चषक 2024 फ्री एंट्री टुर्नामेंट, कुठल्याही प्रकारचं शुल्क संघांकडून घेतलेलं नाही. चला टाइमपास करू नका प्लीज. यानंतर सरळ पॅनल्टीचा सामना करावा लागेल. पहिला ऑफिशियल कॉल आपणास देण्यात येतोय. टीम बादाने पहिला ऑफिशियल कॉल आपणास देण्यात येतोय. विजय पहिला चेंडू ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट केला होता, मात्र कुठे ना कुठे आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवता आलेला नाहीये. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने 15 धावा कंप्लीट झाल्या. आदेश थोडा निराश असेल, स्वतः कॅप्टन आहे, मागच्या इनिंग मध्ये चांगली खेळी केली होती. इथे पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर थोडीशी मनाला त्याच्या चरपट लागली असेल की का मी लवकर बाद झालो. अगदी एखाद षटक, 1.5 षटक, 2 षटक उभे असतो खेळपट्टीवर तर माझ्या संघाला मी चांगली सुरुवात मिळू दिलेली असती. मात्र अक्षयनेही निराशा केली. आज विनयने निराशा केली. अक्षय आणि यतेश खेळपट्टीवर आहे. फक्त ढकललेल्या चेंडूला डिफेन्सिव्ह फटका. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चूक करतोय, मात्र डीपला त्याला कव्हर केलेला आहे. फक्त आणि फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव पडकावं लागते त्या 16. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या उन्हामध्ये आपण पाहतोय अगदी उन्हाची पर्वा न करता खेळाडू तहानभूक हरून इथे खेळताना पुल करायचा होता. चेंडू मात्र थोडासा अनइव्हन बाउन्स आपण बघितला. कुठे ना कुठे खेळपट्टीवर पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली होती. जातो यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल. नो बॉलचा इशारा, कारण खेळपट्टीवरून नक्कीच चेंडू बाहेर पडला होता. क्रीजच्या बाहेर चेंडू असल्या कारणाने पंचांकडून नो बॉलचा इशारा. एक सिंगल आली. अतिरिक्तच्या रूपाने पुढील चेंडू फ्री हिट असेल. पुढील चेंडू फ्री हिट असेल. खाली राहणारा चेंडू होता, मात्र यष्टीरक्षक चांगले यष्टीरक्षण करतो यष्ट्यांच्या मागे. क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये बघा कसं लावलेलं आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. त्यानंतर गली क्षेत्रामध्ये अगदी तिसऱ्या स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केलेला आहे. त्यानंतर पॉईंट. तिथून चेंडू जर गेला तर सीमारेषेचा वेध घेऊ शकतो. चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये. गोलंदाज तिथे प्रयत्न करतोय, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट. रन के लिए हिरन बन गए वहां पर दोनों बल्लेबाज. तर 2 धावांनी धावसंख्या धावपलकावर लागते ती 19. या षटकामध्ये धावा खूप कमी झालेल्या आहेत. या षटकामध्ये धावांचा रतीब जो होता तो खूप कमी आलेला आहे. 5 धावा फक्त धावपलकावर लागलेले आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. ड्राईव्ह केलेला पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव आरामात पूर्ण. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांचे आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपलकावर लागत आहेत. आपण पाहतायत आमदार चषक 2024 दमदार आयोजन सुभाष इलेवन खानिवली आणि अजयदादा मोरे यांच्या मार्फत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकता. या स्पर्धेसाठी अनंत भगत यांच्याकडून आलिशान शामियाना आपण पाहतोय. अगदी भगवं वातावरण इथं करून सोडलेलं आहे या शामियानाच्या माध्यमातून डेकोरेटर अनंत भगत. त्यानंतर गेले 5 दिवस डीजेची अतिशय चांगली व्यवस्था आपण या स्पर्धेमध्ये बघितली. डीजे प्रशांत. अनिकेत दुमाडे गेले 5 दिवस एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. आकाश मोरे हेही एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेत आपण यांनाही बघितलं. अमर राऊत, तेजस धोबी आणि मी स्वतः ज्ञानेश्वर चिकणे आपल्यापर्यंत हे धावतं समालोचन पोहोचवत आहे. त्यानंतर या स्पर्धेसाठी माधव ठाकरे, स्वप्नील पाटील आणि परेश महाजन
हे त्रिमूर्ती पंचांच्या भूमिकेत 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 10.50च्या सरासरीने 21 धावा धावफलकावर लावलेले आहेत चिंपीपाडा संघाने. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. खरं तर क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही कुठली प्रॉपर्टी कमवू नका, पैसा कमवू नका, नावही कमवू नका, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून एक गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल, ती म्हणजे जीवाभावाचे मित्र. अगदी एकामेकाला ओळखतही नसणारे जे व्यक्तिमत्व होते, जे खेळाडू होते, ते आज जीवाभावाचे मित्र झालेले आहेत. आणि क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात मोठी संपत्ती जर कुठली मिळाली असेल तर ते म्हणजे जीवाभावाचे मित्र. तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असो, एखादं लग्न असो, साखरपुडा असो, घरी एखादा 13वा असो, मैच झालेला असो, अगदी नातेवाईकांच्या अगोदर पोचणार आहे ते असतात ते क्रिकेटच्या माध्यमातून मिळालेले जीवाभावाचे मित्र. शिवम गोलंदाजीसाठी येतोय, मात्र पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय पंचांचा. मैत्रीचं नातं या क्रिकेटच्या माध्यमातून खूप दृढ झालेलं आहे. अगदी दूर दूर गावोगावी आपण पाहतोय की कुठे ना कुठे क्रिकेटच्या माध्यमातून आपला एक ना एक मित्र जोडला गेलेला आहे, जो कठीण काळात आपल्याला मदत करतो. अगदी तुम्ही कुठल्या गावात जा, तिथे तुम्हाला जेवण नसेल मिळालं, सॉफ्टड्रिंक नसले मिळालं, परंतु किमान पाण्याचा ग्लास तरी मिळेल, असं तुमचं नातं या क्रिकेटच्या माध्यमातून गावोगावी जुळलेलं आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून असं होतं, नेहमीच हे मित्र आपल्याला भेटत असतात. इथे मात्र ऑफस्टम्पच्या आणखी बाहेरचा चेंडू, निश्चितच पंच आमच्याकडे वाईटची खून करतील असं वाटलंच होतं आणि पंच ठाकरे सरांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर लागते ती 23. क्रिकेटच्या बाबतीत नेहमीच ओरड केली जाते, आपल्या घरातून म्हटलं जातं की क्रिकेटने तुला काय दिलं, इतकी वर्ष क्रिकेट खेळलास, काय दिलं क्रिकेटने. मात्र जे असं विचारतात ना की क्रिकेटने तुला काय दिलं, त्यांना जाऊन सांगा की क्रिकेटने मला जीवाभावाचे मित्र दिले. माझ्या आयुष्यामध्ये मला साथ देणारे जीवाभावाचे मित्र फक्त आणि फक्त या क्रिकेटमुळे मला मिळाले. धावसंख्या 23. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या पुन्हा बाहेर, पुन्हा पंच आमच्याकडे वळतील. आज ठाकरे सरांना नक्कीच कुठे ना कुठे एक्सरसाइज उन्हामध्ये जास्त करावी लागलेली आहे आणि ठाकरे सर अशी एक्सरसाइज नेहमीच करत असतात. आज सकाळी 6 वाजता उठून कंप्लीट 8:30 वाजता ते इथे पोहोचले. त्यांचं क्रिकेटवर बघा किती प्रेम. दरम्यान हॅट्रिक पूर्ण केलेली आहे या गोलंदाजाने. शिवम गोलंदाज आहे, मात्र हे कौतुकास्पद नाहीये, आपल्या संघाला कुठेतरी नुकसानदेह आहे. शिवम एक उदयोन्मुख खेळाडू आहे, मात्र त्याला कानमंत्र द्यायला हवेत, त्याच्या पाठीवर हात ठेवून सांगायला हवे कर्णधाराने की व्यवस्थित गोलंदाजी हाताल. इथे मात्र ऑफ स्टंपच्या आणखी बाहेरचा चेंडू होता. इथे बॅटची एज लागून आय थिंक चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला होता. शिवमचं स्वप्न धुळीस मिळवलं, कारण विकेट घेता घेता शिवम राहिलेला आहे, मात्र कमबॅक चांगले केलेले आहे. आपण पाहतोय की प्रत्येक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक तसं बघितलं तर डीप पॉइंटला आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलेले, कारण कर्णधाराला माहित आहे की हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर टाकतोय शिवम, तिथे चेंडू जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता मात्र कमबॅक यस. बघा, गोलंदाज तोच चांगला गोलंदाज असतो की जेव्हा आपल्या मागच्या चुकावरून नक्कीच चुका दुरुस्त करतो. झालं गेलं विसरून क्रिकेटमध्ये नेहमी पुढे बघायचं असतं मित्रांनो, आणि ह्याच गोलंदाजाने पुढे बघितलेले. आणखी एक चांगला चेंडू, 3 वाईट आणि 3 डॉट. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. उदयोन्मुख खेळाडू जेव्हा असे नक्कीच आदर्श घेत असतात, काहीतरी चुकांमधून शिकत असतात, तेव्हा बरं वाटतंय थोडंसं. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न नाहीये, वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल, धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल, धावसंख्या होईल 24. या षटकात आतापर्यंत 4 वाईट 3 डॉट असं हे षटक. हलक्या हाताने फक्त चेंडूला स्टीअर केलेले. हॅलो चेक प्रशांत.
पंच आपण सामना थोडा वेळ थांबवा, कारण या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने प्रणेते सर्वांचे लाडके ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण भरवली आहे, सन्माननीय आमदार दमदार आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने आमदार चषक 2024 मध्ये साहेब आपलं हार्दिक स्वागत. आमदार चषक 2024 क्रिकेटचा हा महारण संग्राम आणि या महारण संग्रामाच्या निमित्तानं ज्या व्यक्तिमत्वाच्या सामर्थ्यशाली नेतृत्वानं हा समस्त ठाणे जिल्हा माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वानं शिवसेना ही 4 अक्षर जनसामान्यांच्या हृदयावर राज्य गाजवत राहिली. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा कडवट निष्ठावान शिवसैनिकांचा वारसा, शिवसेना पक्षाचे उपनेते राज्यमंत्री नामदार प्रकाशजी पाटील साहेब यांचं इथे शुभ आगमन होत आहे. वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व या चतुर्सूत्री गुणांचा विभाव ज्या एका व्यक्तिमत्वाच्या ठाई आपल्याला अनुभवायला मिळतो. सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, शिवसेनेची संघर्ष गाथा, गुरुवर्य धर्मवीरांचा वारसा, शिवसेनेचा बुलंद आवाज, सह्याद्रीची मुलूक मैदानी टोक, ठाणेकरांचा हक्काचं खऱ्या अर्थानं नेतृत्व आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार, दिल्लीच्या दरबारातला सह्याद्रीचा सामर्थ्यशाली हक्काचा अर्थपूर्ण संघर्षमय आवाज माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचे ते शुभागमन होते. साहेबांचं आमदार चषक 2024 या दमदार नियोजनाच्या माध्यमातून मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये सलग तिसऱ्यांदा आणि आमदारकीची हॅट्रिक साधण्याकरता खरतर साहेबांनी जाहीर करण्याच्या अगोदर भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारांच्या काळजातले आमदार, सर्वसामान्यांचा आवाज, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विकास पुरुष, लोकनेते, भाग्य विधाते माननीय शांतारामजी मोरे साहेब यांचं देखील ते शुभागमन होत आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं आमदार चषक 2024 क्रिकेटच्या या महारण संग्रामाच्या वतीनं मी शब्द सुमनांनी मनपूर्वक असं हार्दिक भगवत स्वागत करतो. सन्माननीय मान्यवरांच्या माहितीसाठी चिंबीपाडा वर्सेस भादाणे या दोन संघामध्ये सामना सुरू आहे आणि भादाणे चिंबीपाडा संघाने आतापर्यंत तिसऱ्या षटकामध्ये धावफलकावर लावलेले आहेत. 33 आणि 34 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे भादाणे संघासमोर. हॅलो चेक. तुर्तास आता जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं खरं तर ही संपूर्ण स्पर्धा ज्या यमन जोडीच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे युवा, दमदार आणि सामर्थ्यशाली नेतृत्व अजयदादा मोरे आणि त्याचबरोबर आमदार साहेबांचे कनिष्ठ पुत्र, या विभागाचा आणखी एक युवा दमदार चेहरा सन्माननीय सुरेशदादा मोरे साहेब आणि त्यांच्या समवेत सुप्रसिद्ध उद्योगपती विनीतजी नाईक साहेब, या दोनही मान्यवरांचा इथे शुभागमन होतो. या दोनही मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे तमाम पोलीस अधिकारी वर्ग यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. आमचे भाऊजी वैभवजी दळवी साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. वैभवजी दळवी यांचं देखील मी शब्दसुद्धांनी मनपूर्वक स्वागत करतो.
ज्ञानेश्वरजी या लॉटचा पुढील नक्कीच कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवतो. पडगा संघ पहिल्या सामन्यामध्ये विजेता ठरलेला आहे. त्यानंतर सोर संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि सोर यांच्यामध्ये लकी ड्रॉ केला जाईल आणि लकी ड्रॉ विजेता संघ जो असेल तो बाजूला होईल आणि सोर संघ लकी ड्रॉ जो संघ पराभूत होईल त्या संघाचा आणि पडगा संघाचा सामना होईल. सोर संघ आणि विजय संघ असं आम्ही लकी ड्रॉ करणार आहोत. जो ज्या संघाच्या लकी ड्रॉ निघेल तो संघ पुढे त्या संघाला पुढे चाल देण्यात येईल आणि जो संघ राहील त्या संघाचा सामना पडगा संघाशी होईल. तर सामन्याला सुरुवात होते मित्र. विश्वास आणि स्वप्नील ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. 34 धावांचं लक्ष आहे. यावेळी मात्र पहिला चेंडू लाफ केलेला आहे. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी. दुसरा चेंडू तेज तर्रार चेंडू अपील होत आहे. पंच मात्र सहमत नाही येत. अपील मध्ये विश्वास कमी होता, उत्साह जास्त होता. तेज तर्रार चेंडू होता. आपण बघितलं पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला होता. पॉइंट आणि गली यांच्या मध्ये जो गॅप आहे तो गॅप शोधला होता फलंदाजाने. मात्र कुठे ना कुठे बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संबंध आलेला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक केलेले गोलंदाजाने राऊंड द विकेट गोलंदाजी करतो आदेश. हा फुलटॉ चेंडू आहे मात्र यष्ट्यांवर आदळतोय. यस त्रिफलाची फलंदाज बाद. मी तर म्हणेन खराब चेंडू होता. परंतु खराब चेंडूमध्ये कधी कधी क्रिकेटमध्ये असं असतं. क्रिकेटची अनिश्चितता हीच आहे मित्रांनो. कधी कधी एखादा चांगला चेंडू त्या चांगल्या चेंडूवरही तुम्ही षटकार चौकार खेचता आणि कधी कधी खराब चेंडूवरही तुम्ही बाद होऊ शकता. इथे तेच घडलंय. अगदी लॉलीपॉप फुलटॉस चेंडू होता. व्यवस्थित चेंडू बॅटवर आलेला नाही. सरळ चेंडू यष्ट्यांवर आदळतोय आणि फलंदाज इथे त्रिफलाचीत होतोय. विश्वासभरी फलंदाजी करू शकलेला नाहीये. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय राकेश. 4 धावा धावपळकावर लागलेले आहेत. 18 चेंडू आणि करायचे आहेत तब्बल 34. चला फास्ट करायचंय. आम्ही 15 मिनिटांचा टाइम या ठिकाणी सेट केलेला आहे. 2 षटकांसाठी तुम्ही 10 मिनिटाच्या वर जर टाइम घेतला तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. 2:37 मिनिटांमध्ये पहिला चेंडू टाकलेला आहे. गोलंदाज तयार. शॉर्ट चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलेला. ओटो व्हाट अ कॅच. जबरदस्त झेल. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद.
अगदी आनंद दिघे साहेब प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक हिंदू माणसाच्या नक्कीच हृदयात बसलेले होते. असे आनंद दिघे साहेब पुन्हा होणे नाही मित्रांनो. असा नक्कीच महाराष्ट्राच्या पटलावरील हा तेजोसूर्य, आणि या तेजोसूर्याची आज आठवण करून दिली. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. 4 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. काही जल्लोष होता त्या क्षेत्ररक्षकाचा. जबरदस्त हॅट्रिकची संधी इथे गोलंदाजाला मिळते. ते मात्र लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर लागली ती 5. कुठेतरी वेगावर नियंत्रण नव्हतं. अतिवेग, नक्कीच अति घाई केली तिथे, मात्र नुकसान झालं गोलंदाजाचं. अजूनही हॅट्रिकची संधी आहे. हा चेंडू पुल केलेला आहे खाली क्षेत्रामध्ये. चेंडू येस, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. स्क्वेअर लेग सीमा रेषा 5 चौकार. वादळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या परिसरामध्ये पाहतोय. राऊंड द विकेट गोलंदाज शहरापासून दूर केले होते. नक्कीच अंधाधुंदी फटका. कहीं पे निशाणा कहीं पे निघाय. डॉट चेंडू जातोय आणि धावसंख्या धावफलकावर स्थिर 9. सहा मिनिट पहिल्या षटकासाठी घेतलेले आहेत. धावसंख्या धावफलकावर लागलेले मित्रांनो 9. करायच्यात अजून 25. 12 चेंडू 25 धावा. आज सकाळपासून आपण पाहतोय बरेचसे सामने एकतर्फी झालेले आहेत. अगदी शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत एकही सामना रंगलेला नाही. इथे हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतोय का बघूया. 12 चेंडू 25 धावांची अजूनही आवश्यकता. भिवंडी ग्रामीण सन्माननीय आमदार ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय, नक्कीच शांतारामजी मोरे साहेब व्यासपीठावर, आणि सर्वांचे लाडके नेते राज्यमंत्री सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब या व्यासपीठावर खेळ पाहत आहेत दोन्ही संघांचा. आणि अजयजी मोरे यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेतून साकारलेली, सुभाष इलेवन खानिवली या संघाच्या संकल्पनेतून, कष्टातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहत आहेत मित्रांनो. आमदार चषक 2024. गोलंदाज तयार. इथे मात्र पाहतोय आपण की नक्कीच यष्ट्यांच्या वरून चेंडू गेला. असं वाटलं होतं क्लीन बॉल झाला, प्रेक्षकांनाही वाटलं होतं, मात्र तसं काही घडलेलं नाहीये. यष्टी रक्षकाच्या हातामधून चेंडू पडला आणि त्यानंतर यष्ट्यांवर आदळला, परंतु क्रीज सोडली नव्हती फलंदाजाने. डॉट चेंडूने सुरुवात होते. धावसंख्या धावफलकावर 9. चालू सामन्यातील विजेता संघ आणि सोर संघ या दोन संघामध्ये लकी ड्रॉ केला जाईल. ज्या संघाचा नाव येईल लकी ड्रॉ मध्ये तो त्या संघाला पुढे चाल देण्यात येईल, आणि त्यानंतर पडगा आणि उर्वरित संघाची लढत होणार आहे. ड्राईव्ह केलेले लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. येईल फक्त सिंगल. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतो मित्रांनो. क्रिकेट आणि जीवन आहे तरी काय, क्रिकेटमध्येही तितकाच संघर्ष करावा लागतो एका एका धावेसाठी, आणि जीवनामध्येही संघर्ष करावा लागतो अगदी एका एका पैशासाठी. फर्स्ट वॉर्निंग दिलेली आहे इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. यानंतर वॉर्निंग दिली जाणार नाही. सरळ 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल. हा शेवटचा आदेश आहे, आणि पंचांचा आदेश म्हणजे मातोश्रीवरचा आदेश. इथे मात्र चेंडू हवेत. काय घडतंय पाहूया आपण. 3 क्षेत्ररक्षक तिथे होते, मात्र 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय, आणि तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज बघा किती नाराज आहे. धावात.
पडगा संघ आपले छोटे मोठे प्रेक्षक घेऊन इथे आलेला आहे. सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. खेळाडू आहेत मला वाटतंय बच्चे कंपनी, बच्चे मनके सच्चे इथे आलेले आहेत. नक्कीच सर्व प्रेक्षकांचं आपण हार्दिक स्वागत करूया. 12 धावा धावपलकावर लागलेले आहेत. अजून करायचे आहेत तर 23 चेंडू शिल्लक आहेत. फक्त आणि फक्त 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता. सामना रंगेल. हे 3 चेंडू अतिशय महत्त्वाचे असतील. ह्या 3 चेंडूवर या सामन्याचं चित्र स्पष्ट होईल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील. भादानी वर्सेस चिंबीपाडा असा हा सामना आपण रंगताना पाहतोय. हा चेंडू काहीसा हॉपवाली दिला होता. फ्लॅटेड चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. टेन्शन वाढतंय भादाने संघाच्या प्रेक्षकांचं. टेन्शन वाढतंय भादाने संघाच्या पाठीराख्यांचं. 8 चेंडू 23 धावांची गरज. 8-23. एखाद दुसरा मोठा फटका येईल का. सामन्यातील ट्विस्ट वाढलेला आहे. सामन्यातील अतितटी वाढलेली आहे. हा फुलटॉस आहे मात्र खाली क्षेत्र शोधू शकलेले नाहीत बॅट्समन. ज्ञानेश्वर सर तुम्हाला थोडंसं थांबवतो. खरं तर आमदार चषक 2024 क्रिकेटचा हा महारण संग्राम क्रिकेटसाठी इथल्या विभागातील आपल्या तमाम संघांसाठी हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण उभं केलं. कोणत्याही प्रकारचं शुल्क न आकारता, कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेता खऱ्या अर्थानं आपण एंट्री फ्री करण्याचं काम आमदार चषक 2024च्या माध्यमातून केलं. या स्पर्धेला ज्यांच्या आशीर्वादाची, ज्यांच्या मार्गदर्शनाची खऱ्या अर्थानं आम्हाला गरज होती आणि आजही असं म्हणतात ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला जरी असला तरी शेवटच्या तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेना या शब्दातली ही 4 अक्षरं जनमानसांच्या काळजावर खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवत असताना शिवसेनेच्या बुलंदी मुलूक मैदानी तोफेनं अगदी सरत्या शेवटच्या क्षणापर्यंत लढणं अनिवार्य. सह्याद्रीचा हाच बुलंद आवाज आज अगदी उच्चतो पदापर्यंत पोहोचल्यानंतर देखील सर्वसामान्य तळागाळातील शेवटच्या शिवसैनिकांपर्यंत आपलं हक्काचं वाटणारं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दिलेल्या शब्दाची जाण आणि असलेल्या जबाबदारीचं भान जोपासणारं व्यक्तिमत्व, ज्यांच्या दारी गेलेला प्रत्येक शिवसैनिक आपलं काम पूर्ण करूनच बाहेर निघाला. केवळ आश्वासनांची खैरात देत नेत्यांचा वर करिश्मा दाखवण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाच नाही, अगदी मध्यरात्री देखील शिवसैनिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून प्रशासनाला थेट आपल्या समोर उभं करण्याचं काम ज्या शिवसेनेच्या ढाण्या वाघानं केलं. अनेकांनी अनेक टीका केल्या, अनेकांनी अनेक आरोप केले, अनेकांनी अनेकांची नावं जोडली गेली, पण धर्मवीरांच्या या चेल्यानं निष्ठा फक्त आणि फक्त सह्याद्रीच्या भगव्याशी दाखवली. भगव्याचा इमानदार, सच्चा, प्रामाणिक, निष्ठावान, कडवट आणि गुरुवर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या पठडीतला हा निष्ठावान शिवसैनिक शिवसेनेसाठी अंगावर आरोप झेलत राहिला. शिवसेना पक्षाचे उपनेते, या ठाणे जिल्ह्याचा बुलंद आणि घणाघाती आवाज, शिवसेनेची सातत्याने तळपणारी शमशेर, शिवसैनिकांची तलवार, अन्याय सहन करणाऱ्यांच्या विरोधातला उघडलेला बडगा आणि अन्याय करणाऱ्यांना ठेचणारा हा लाजवाब शिवसैनिकांचा ढाण्यावाग. शिवसेना पक्षाचे उपनेते माननीय प्रकाशजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय, कार्यसम्राट, कार्यतत्पर आणि निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर ज्यांच्या विजयाचं समीकरण हे आपोआप ठरलेलं असतं आणि हॅट्रिक मारण्यासाठी सज्ज असणारे विद्यमान आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब यांना विनंती करतो, आमदार चषक 2024च्या वतीनं माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. सूर्याच्या आगमनाचं प्रतीक म्हणजे भगवा.
सह्याद्रीच्या तेजाचं तळपणारं अस्तित्व म्हणजे भगवा, शिवरायांच्या शिवनेतीचा आदर्श म्हणजे भगवा, बाळासाहेबांच्या विचारांची धारा म्हणजे भगवा, शिवसैनिकांचा प्राण म्हणजे भगवा, शिवसैनिकांची आत्मा म्हणजे भगवा. आणि हाच भगवा या ठाणे जिल्ह्यात ज्यांनी सामर्थ्यानिशी खऱ्या अर्थानं रुजवला त्या शिवसेना पक्षाचे उपनेते माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचा हा यथोचित सन्मान आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथे करत आहोत. तुर्तास या संपूर्ण स्पर्धेकरता आम्हा सगळ्यांच्याच विनंतीला आणि निमंत्रणाला मान देत सुप्रसिद्ध उद्योजक माननीय विनीत शेठ नाईक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे युवा सामर्थ्यशाली दमदार नेतृत्व आणि भावी काळात या भिवंडी विधानसभा ग्रामीण मतदारसंघाचा बुलंद आवाज कोण, तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अजयजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा यथोचित सन्मान यावेळेला करत आहोत. त्याचबरोबर सुप्रसिद्ध उद्योजक माननीय जिग्नेशभाई पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुनश्च एकदा अजयदादा मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जिग्नेशभाई पाटील यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील युवकांचा बुलंद आणि गणागाती आवाज, सामर्थ्यशाली दमदार युवा नेतृत्व म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे आपण पाहतो त्या सन्माननीय अजयदादा मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. त्याचबरोबर लाभचे माजी उपसरपंच माननीय विजयजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी अजयजी शांतारामजी मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते 24 धावा झालेल्या आहेत. 24 लाभचे माजी उपसरपंच माननीय विजय शेठ पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. यानंतर व्यासपीठावर ग्रुप ग्रामपंचायतचे लाभचे सदस्य माननीय रोशनजी शिंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अजयजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत. त्याचबरोबर शिवसेना लाभचे शाखा प्रमुख माननीय बुधाजी सातवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. लाभचे शिवसेना उपशाखा प्रमुख माननीय बुधाजी सातवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी अजयदादा मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आमदार चषक 2024च्या वतीनं क्रिकेटच्या या महारण संग्रामाच्या वतीनं शिवसेना लाभ उपशाखा प्रमुख माननीय बुधाजी सातवी साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. थँक्यू डीजे. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकात आले 9, पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 5. या षटकातील पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू नो झाल्या 15. त्यानंतर 9 + 6 15वर 7 झाल्या 22 आणि त्यानंतर डबल झाल्या 24. 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर भिवंडीचे पोलीस उपनिरीक्षक माननीय तोडासे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी अजयदादा मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय तोडासे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. आमदार चषक 2024च्या वतीनं खरं तर आपण हा तमाम मान्यवरांचा इथे सत्कार आणि सन्मान करत आहोत. त्याचबरोबर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माननीय राजेंद्रजी तायडे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी युवा दमदार नेतृत्व युवा नेते अजयदादा मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माननीय राजेंद्रजी तायडे सर यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. माननीय रणजितजी ठाकूर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. रणजितजी ठाकूर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी अजयदादांना विनंती करतो
की आपण आपल्या शुभ हस्ते रणजितजी ठाकूर सरांचा देखील यथोचित सन्मान करावा. खरं तर आपण VIP डाईसवर आज आणखी एक डॅशिंग व्यक्तिमत्व पाहतोय, ज्या इव्हन जोडीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली. अजयदादांच्या खांद्याला खांदा लावत माननीय शांतारामजी मोरे साहेबांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा वसा आणि वारसा ज्या सामर्थ्यशाली नेतृत्वानं खऱ्या अर्थानं पुढे चालू केलेला आहे, सुरू ठेवलेला आहे, असं सूरजदादा मोरे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि आज त्यांच्या येण्यानं या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. आम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो सूरजदादांची. अक्षरशः अखेर शेवटी या शेवटच्या दिनी सूरजदादांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय उत्तमजी घोडे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी उत्तमजी घोडे सर यांना देखील विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. दमदार नेतृत्व अजयदादा मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते उत्तमजी घोडे सरांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. 28 धावा एकूण झालेल्या आहेत. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. 2 चेंडू आणि 6 धावा. या वेळेला मात्र प्रत्येकाच्या काळजाची धडधड वाढवणारा सामना मैदानाच्या आत चालू आहे. काळजाची स्पंदनं वेगानं वाहणारा, खऱ्या अर्थानं भाग पाडायला लावणारा हा सामना मैदानाच्या आत चालू आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज. टायटल विनिंगचं स्वप्न पाहणाऱ्या संघाला जर मात्र आता पुढे जायचं असेल तर या सामन्यामध्ये विजय फार महत्वाचा. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. तुर्तास व्यासपीठावर दिनेशजी गोसावी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी गोसावी सरांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावेळी पुढे यावर. राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा पहिला आदर पाहिला. 2 चेंडू 6 धावांची गरज असताना पुल बट नॉट पॉवरफुल. इथे मात्र पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा या डावातला आणि पर्यायानं या सामन्यातला खेळ. निश्चित सन्माननीय गणेशजी खरात सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी खरात सरांना देखील विनंती करतो की या आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. सन्माननीय गणेशजी खरात सर ही सगळी मंडळी जी आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी, म्हणून म्हणतात ना खाकीतल्या माणसानं स्वतःचं आयुष्य विसरल्यानंतर तुमच्या आमच्या आयुष्यामधले मुक्ततेचे अगदी निसंकोच कोणत्या प्रकारच्या चिंतेचे जे क्षण आहेत, भीतीदायक वातावरण आहे, त्या सगळ्यांना बाजूला करण्याचं काम खाकीतली ही व्यक्तिमत्व करत असतात. त्यानंतर सन्माननीय अनिलजी सातवी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. निश्चित अनिलजी सातवी सरांचा आपण हा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आमदार चषक 2024च्या माध्यमातून इथे करत आहोत. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. यानंतर राजेशजी गायकवाड सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो या आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. येस, क्रुशियल मोमेंट. गोल्डन षटकार येईल का बॅट मधून? बॅट्समन आहे ओमकार. ओम म्हणायला लावेल का विरुद्ध संघाला? शुभेच्छा दोन्ही संघांना. इथे मात्र आपण पाहतोय की खाली राहणार. निश्चित या वेळेला राजेशजी गायकवाड सरांचा हा यथोचित सन्मान आपण करत आहोत. या विभागाचं युवा आणि दमदार नेतृत्व अजयदादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. मी साहेबांना विनंती करेल की आपण थोडंसं थांबायचं आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या सामन्याचा सामनावीर आणि त्याचबरोबर लॉटचा जो कार्यक्रम आहे, नशिबाची जी चिठ्ठी आहे ती देखील साहेबांच्या शुभ हस्ते या वेळेला काढली जाईल.